दादा काय सांगणार, आज महाराष्ट्र दिन निमित्ताने तुम्ही आज कामगारांना फुल वाटप केलेले आहे, नेमकं काय कारण आहे? सर्वप्रथम की 1 मे हा आपल्या महाराष्ट्राची स्थापना झाली तो दिवस आहे. 106 हुतात्म्यांनी आपली प्राणाची बाजी लावून आपल्याला महाराष्ट्र मिळवून दिला, त्यांना शतशः प्रणाम. दुसरं असं की आजचा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे आणि या कामगार दिवसानिमित्त रस्त्यावर काम करणारे जे सामान्य कर्मचारी आहेत, मग ते स्वच्छता दूत म्हणून बिचारे काम करत असतात, कष्टकरी असतात, खरं त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि खरी ही प्रशासकीय व्यवस्था हवी की प्रशासनाचा जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अशा कामगारांचा सत्कार करणं अतिशय गरजेचं असतं. पण आपलं दुर्दैव आहे, प्रशासन अशा प्रकारचं सत्कार या कामगारांचं करत नाही. चांगले दिसणारे, काहीही काम न करणारे, कष्ट न करणारे असे लोक सन्मान घेऊन जातात. या गोष्टीचं वाईट वाटतं. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे नेहमी सांगतात की खालच्या समाजाच्या प्रत्येक खालच्या घटकापर्यंत माणसाचा मानसन्मान झाला पाहिजे. त्याला अनुसरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या शहरामध्ये जे स्वच्छता कर्मचारी आहेत, जे अहोरात्र रात दिन आज कामगार दिवस असूनसुद्धा घरी आराम न करता संपूर्ण शहरामध्ये सकाळी 6 वाजेपासून आत्तापर्यंत एवढ्या उन्हात, जिथं उन्हाचं टेम्परेचर 44 आहे, ते सातत्याने काम करत आहे. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसंच त्यांना गार पाण्याच्या बाटल्या दिल्या गेल्या. आत्ता ज्या परिसरामध्ये ते काम करतात की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, यांच्याकडे लक्ष देणं हे समाजाचं काम आहे, हे प्रशासनाचं काम आहे. हा जो घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हेच जर का घरी बसले तर आमचं शहर जे आहे ते अस्वच्छ दिसेल आणि यांचा आम्ही सत्कार केला, त्यांना मान सन्मान दिला तर त्यांनाही बरं वाटेल आणि आमचा समाज निकोप राहील. ही एक भावना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचे नेते, आमचे आमदार, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर साहेब यांच्या नेतृत्वात आणि आमचे राजेंद्र निकम उपशहराध्यक्ष यांच्या नियोजनामध्ये आजचा हा कार्यक्रम झालेला आहे. आणि कामगारांचा सत्कार करायला आम्हाला अतिशय आनंद आहे. कामगारांच्या आणखी काही समस्या असतील त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्या सोडवण्याचं कामसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने करेल. शहरामधील 600 कामगार जे BVGचे आहेत आणि महापालिकेचे 400 कामगार, 1000 कामगारांना काही अडीअडचणी आल्यास त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपर्क साधावा, असं सुद्धा आम्ही त्यांना जाहीर आवाहन करीत आहोत.